एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि तुम्ही जसं की बघू शकता की आम्ही ट्रेकला आलो आहे काकणकोंडीला. आणि याचा फर्स्ट पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही अजूनसुद्धा पाहिला नसेल तर लवकर जाऊन पार्ट 1 बघून या. तेव्हाच तुम्हाला अजून जास्त मज्जा येणार आहे हा व्लॉगसुद्धा बघताना. एनिवेज आम्ही ट्रेक करत प्रॉपरली त्या वॉटरफॉलच्या पायथ्याशी पोचलेलो होतो आणि आता जेवण करत आहोत. जेवणासाठी मी ऑलरेडी चिकन मॅरिनेट करून आणलं होतं, मसाले वगैरे सगळं टाकून. सो फक्त इकडे आम्हाला फोडणी द्यायची होती आणि आमचा बार्बिक्यूचा सुद्धा प्लॅन होता. तर माझा नवरा जो तुम्ही बघू शकता बार्बिक्यूसाठी चूल पेटवत आहे. इथे पप्पा आम्हाला चिकनसाठी चूल पेटवून देत आहे आणि मामी चिकन बनवणार आहेत. संदेशने तर एकदम इझिली त्याची बार्बिक्यूवाली जाळ पेटवून चालू पण केलं. तरी पण आम्ही इकडे आमची चूलच पेटवत होतो. चूल पेटवत जेव्हा होतो तेव्हा थोडा पाऊससुद्धा चालू झालेला. आम्हाला तर वाटलं की आता आम्हाला जेवणच करता येणार नाही. खूप अथक प्रयत्नांनी आम्ही चूल पेटवलेली आहे आणि आम्ही पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही लसूणसुद्धा टाकलेला आहे. सो आम्हाला फक्त फोडणी द्यायची आहे. बाकी सगळं तर आम्ही ऑलरेडी मॅरिनेट वगैरे करून आणलं होतं. आणि इथे मी प्रयत्न करताना चूल अजून जास्त पेटवावी म्हणून सगळ्यांनी थोडी मस्त मदत केलेली आहे. लसूण सोलून दिलेला आहे वहिनी, थोडीशी टोमॅटो आणि कांदा भाजी चिरून दिलेली आहे सपनाने म्हणजे माझी नणंद. आणि त्यानंतर पप्पांनी खूप सारे लाकडं तोडून दिले, चूल पेटवून दिले. तिकडे संदेश बार्बिक्यू चिकन प्रॉपरली बनवत होता आणि इकडे मामी आणि मी चिकन बनवताना असं सगळं आम्ही खूप छान जेवण बनवताना ॲक्च्युअल एन्जॉय केलं होतं. सो तुम्ही पण एन्जॉय करा. बघू दे इकडं. खूप म्हणजे एवढं मोठं होतं आणि अशी एवढूशी वाटत होतं. ते आपला बार्बिक्यू होतं. स्क्यूअर्स टाकले. मित्रांसोबत गेलेलो. हे बघा कोण टाकतंय बघा. चिकन टिक्का मी बोललो नको आणि मी पाण्यात हात टाकला ना तर सेन्सेशनच गेला. बोललो कोणी उतरू नका. मी आहे सपना एवढा आता कसा हा फोर्स कमी झाला ना, वरून लाईन घेतला प्रत्येकाने गावाने. म्हणजे पाणी डायव्हर्ट झालं ते तिकडे. आता आपल्याच गावाला 3 वाड्यांना आणि एक गावाला पाणी म्हणजे तंदूर मसाला 300 घरांना पाणी पाहिजे. इकडे चला. एकतर निघायचं असेल तर संध्याकाळी निघा नाहीतर उद्या निघा. रात्री नको. हाईट जास्त होते का? हा तो का ते खाली पडेल ना सगळं. आता ते वरती आपण जवळ घे, ते सगळे जवळ घे. होय तुझे हे जवळ घे ना. जवळची जवळ काढून घे ना. टोमॅटो बोलते प्लीज नको पाऊस पडू दे. बोलते थोडा अजून खाली पाहिजे होतं असं वाटतं ना. प्लीज नको बोलते पडेल ते पाऊस. बोलते पाऊस नको आणि पप्पा म्हणजे राज. हो आम्हाला यायचं व्हिडिओमध्ये. ऍक्टिंग कर ऍक्टिंग. फिरके बोलला तर वाढच वाटतं जरा आम्हाला. चिकनला मस्त फोडणी देऊन आणि बार्बिक्यू चिकन एन्जॉय करून आम्ही नंतर थोडा पाण्यामध्ये पोहायला गेलेलो आहे. आणि ही जागा खूप खोल होती. म्हणजे एका साईडने खूप जास्त खोल होतं आणि दुसऱ्या साईडने खूप सारे दगड होते. सो मी दगडावरतीच उभी आहे जसं की तुम्ही बघू शकता. आणि मी या पाण्यात सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलेला आहे.
एक डुबकी मारायला लागेल पाण्यात, जाम चटके बसतात. मी आहे ना इथे. ए ढकल हिला, ढकल. एक दोन साडे तीन. ती उभी बघ कशी राहिले. नाही पप्पा उभे राहा, उभे राहा पूर्ण. घंडवतात. ते काय ती पाखरं जात नाही काय त्या उतरणीवरून? नाही जातात ते, उतरणीवरून नाही जात. ओवा तू इथे आलीस ना की ते जातील. काजूने जर मारले तर मी लागेल. सपना ये तू वर. नको का हे गेले. एक बाजूला जातील, इथे थांबलात ना सगळे तिकडे जातील. जा कृतिका आतमध्ये जा. जा मस्त. काय नाही होणार, थोड्या वेळ आग होईल. काय नाही आग होत. मी माझ्या नाही झालं. माझ्या पण चाललंय कुठे हे होतं? काय नाही मला चालायकडे स्पायडरमॅन. अजून त्या साईडला नाही, त्या साईडला. हा अजून तिकडे खोल आहे थोडस, तिकडे नाही. इथे थोडं दगड आहे तर बस खाली जरा, बस खाली. खाली खोल आहे. एवढं मॅक्झिमम आहे. आता काय नाही वाटणार, एकदाच थंड वाटेल. ओके. पाण्यातून एन्जॉय करून आल्यानंतर मामींनी बनवलेलं चिकन खायची एक्साइटमेंट खूप होती. भाकऱ्या आम्हाला ऑलरेडी माझ्या मम्मीने दिल्या होत्या, सो आम्हाला ती करायची गरज लागली नाही. सो चिकन इथे आम्ही घेतलेलं आहे. बार्बिक्यू ऑलरेडी आम्ही खाल्लेलं आहे आणि आता आम्ही भाकरी आणि चिकन मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. हा तशीच या वहिनी. आपण तिघं ह्याच्यात खायचं का? पाऊस आला का? आता येऊ दे पाऊस. आता कुठे पण कांदा फोडी फोडी घ्या. मामी आणि जेवल्यानंतर आम्ही शांत बसले असताना या बकऱ्यांनी आमच्यावरती अटॅक केलेला आहे आणि आमची उठायची इतकी धांदल उडाली. त्यांनी एकदाच खूप जोरात वरतून खालती धावत आल्या आणि आमच्या ताटांमधलं सगळं खायला लागल्या. नशीब आम्ही सगळं ऑलरेडी खाऊन झालेलं होतो आणि त्यांनी अटॅक केला. सो येस, असं सगळं आम्ही खूप छान एन्जॉय केलेलं आहे ही ट्रेक. खाली नको जाऊ, तू कुठे उभी आहेस ग? उचल सपना, उचल त्याला, उचल. झाड आहे तो. हो पाहिजे. काय करतोय?
गाणं बोल आता. प्लीज ही व्हिडिओ टाकू नको प्लीज. टाकणार आहे अशी. अजिबात छान आहे. काय काय केलंय सांग जरा. त्याला पाहिजे होतं जेव्हा मला चिंबोरी भेटलेली ना तेव्हा आम्ही ड्रेसअप करत होतो. ती चिबोरी तू आणलीस पण नाही ती शिजवायला. काहीच मी मस्त चेंज केलेलं आहे आणि आता आम्ही परत जात आहोत रिटर्न. जेवढा आम्ही चालत आलो होतो 3-3.5 तास तेवढंच आम्ही आता पुन्हा रिटर्न जाणार आहोत. हा आहे गाईज आलूचा झाड. रानफळ तू मला दिलेलंस, तू पिकलेला होता. हा मग हे सगळे कच्चे आहेत का? मला पण बघू दे एक्स्ट्रा. नको उगाच बोलते. नको पाणी फक्त नॉर्मल ते. हे भाजी घ्यायची आहे ना. प्लीज नो. प्लीज नो. मी मला सांगू शकत नाही, इतके माझे पाय दुखत आहेत आणि माझ्या पायांना फोड पण आले. तुम्ही बघू शकता का आता स्किन टॅन झाली आहे. आय थॉट की थोडंसं इझी असेल आणि कमी झालेलं असेल, पण हे खूपच अति झालेलं आहे. मेड इट गाईज. आम्ही आमच्या गाडीजवळ पोचलेलो आहे. कसं वाटतं पप्पा तुम्हाला? छान, खूप छान. आणि फायनली आमची ही ट्रेक एंड होत आहे. खूप जास्त एन्जॉय आम्ही केलेला आहे आणि आम्ही घरी एकदम सेफली व्यवस्थित पोचलेलो आहे. आय होप तुम्हाला हे दोन्हीसुद्धा व्लॉग माझे आवडले असतील. अशाच व्लॉग्स मी पुन्हा पुन्हा घेऊन येत राहणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे. बाय गाईज.